सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव. कोपरगाव नगरपालिकेकडे शहरातील शौचालयांच्या टाक्या साफ करण्यासाठी असलेले सेक्शन मशीन टँक गेल्या 1 महिन्यापासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना खाजगी सक्शन मशीन बोलावण्याची तिप्पट पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर सक्शन मशीन टँक नगर मनमाड महामार्गावर बॅरिगेट म्हणून लावण्यात आले असल्याचं पाहावयास मिळत आहे. नागरिक कर देऊनही कोपरगाव नगरपालिका सेवा सुविधा देण्यात कमी पडत असल्याचं चित्र यातून दिसत आहे. सक्शन मशीन बंद असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीकडे केल्या होत्या. त्यानुसार आमच्या प्रतिनिधीनं नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग कर्मचारी यांच्याकडे सक्शन मशीन कधीपासून बंद आहे याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन हा विषय टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. किती 600 रुपये पावती शहरात बाहेर चालू आहे का आता सध्या? किती दिवसापासून बंद आहे? 8 दिवस झाले. 8 ते 10-12 दिवस झाले का? ते टँक बंद गॅस चढलं ना ते 15 दिवसापासून ते हायवेला उभा आहे. तो 15 दिवस आहे. महिना झाला असेल ते काम चालू होऊनच महिना झाला. कोणतं हायवेचं? नाही हायवेचं 15 दिवस महिना नाही. हायवेचा काय विषय होता? वैकुंठ पंपाची भी जरूर क्या हुआ? नहीं वैकुंठ पंप अपना 3 जगह से फूट गए, उसके फिल्टर भी बंद हो गए. पीछे की जो वेल्डिंग है वो वेल्डिंग का काम करने का आप लोग अपन ने जाने की रिपोर्ट भी दे दिए और उसका लोकेशन भी काट के दिए. कितना खर्चा है कितना खर्चा नहीं है. तुम्ही कोण आहे? ऑपरेटर वैकुंठ पंपाचा ऑपरेटर. टाक्या उपसायचं, टाक्या काढायचे, चेंबर काढायचे. हो का? तुमच्याकडे येते का? आम्ही दोघे पांडू ड्रायव्हर आहे आणि ती ऑपरेटर. किती दिवसापासून बंद आहे मग? तुम्हाला माहिती असेल ना. 15 दिवस झाले सांगा. नक्की सांगा ना. आपण त्या दिवशी ते फुटले ना पाईपलाईन हां त्या दिवशीच लावले आपण. त्याचे ते आपलं 11 तारीख होती. 11 तारीख. हां 11 मागच्या महिन्यातली 11 तारीख. आता 11 तारीख आज आहे. ते कसं आहे ना आपलं. मग यांनी काय सांगितलं? कोणी? तुम्ही जे त्यांच्याकडे एस्टिमेट दिलं खर्च वगैरे सगळं? हा ते आता इलेक्शन पिरियड होता. परत तिकडे आता गाय पकडायचं काम चालू आहे त्याच्यामुळे काय तिकडे जास्त आम्ही तिकडे होतो. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे का त्याला एक ठिकाणी जरी स्पॉट मारला गेलो दुसऱ्या ठिकाणी लगेच त्याला ते फाटत चालतं. फाटत चालतं ते गॅस लागून आहे ना. गॅस लागून ते पूर्ण सोडून गेलं आहे. आणि त्याचे जे वरचे फिल्टर राहते ना ते पूर्ण खराब झालेले. ते पूर्ण आपल्याला अल्टर करायचे. मग तिथं उभं राहून होईल का अल्टर? हायवेला नाही होणार. मग काम चालू होते हां ते पकडायचं काम चालू त्याच्यामुळे सगळे ट्रॅक्टर तिकडेच गुतले. कुठं? आपल्या नगरपालिकेकडे. म्हणजे ट्रॅक्टर नाही मुंडकं तिकडे गुतलेलं ट्रॅक्टरचं म्हणून तो पंप बंद आहे. त्याच्यामुळे इकडे काय गावातले ना सकाळपासून जनावर पकडायचे ते संध्याकाळपर्यंत. मग आता हे जनावर पकडणं कायम चालू राहील? मग कायम पंप बंद राहील का? मग आता तर तुम्ही म्हणता रिपेअर होणार नाही मग बंदच राहील ना. रिपेअर होणार नाही म्हणजे त्याच्यानंतर आपण आहे ना त्याचं जे लोकेशन आहे ते सगळं काढलं बिळलं, समोरच्या माणसाला बोलवलं, त्याला दाखवलं का आपल्याला असं आहे साहेब असं करावं लागेल तसं करावं लागेल. मग त्यांनी सांगितलं का याचे वरचे जो फिल्टर आहे ते बदलावं लागेल असं तसं. पण त्याला टाईम लागेल. तुम्ही आता ना काम आता माझं काम चालू आहे कारण का जुनं आहे ना म्हणजे संडासचं काम कोणीच करत नाही. याला मी निवांत पाहतो निवांत तुमचं काम करून देतो. जोपर्यंत नगरपालिकेचा नवीन व्यापम पंप येत नाही तोपर्यंत आपण याला काही कोशिश करून चालू करून देऊ. मात्र आमच्या प्रतिनिधीने अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपालिकेला 2 सक्शन मशीन देण्यात मंजूर करण्यात आले असून ते कधी येईल ते सांगू शकत नाही. मात्र तोपर्यंत जुन्या मशीनची दुरुस्तीसाठी सवेत ठराव मंजूर करण्यात येऊन ते मशीन दुरुस्त करण्यात येणार असल्याचे कॅमेऱ्यासमोर न सांगता त्यांनी तोंडी सांगितलेत.
एकंदरीत गेल्या 1 महिन्यापासून बंद असलेले सक्शन मशीन दुरुस्तीसाठी नगरपालिका प्रशासनाने कोणती हालचाल केली नसल्याचं दिसल्याचे चित्र आहे. नागरिक नगरपालिकेत सक्शन मशीन टँकची पावती करण्यासाठी आल्यावर त्यांना मशीन बंद आहे असं सांगून खासगी सक्शन टँक बोलवा असं सांगून आपली जबाबदारी पालिका प्रशासन झटकून मोकळे होताना दिसत आहे. सदर मशीन दुरुस्तीचा ठराव मंजुरीसाठी किती दिवस जातील, त्यानंतर ते केव्हा दुरुस्त होईल, त्याचबरोबर नवीन मशीन केव्हा भेटणार याचे निश्चित उत्तर नगरपालिका प्रशासनाकडे नाही. नगरपालिकेच्या या बेजबाबदार कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून कोपरगावकरांना आर्थिक व मानसिक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. आता तरी पालिका प्रशासन यावर तात्काळ कार्यवाही करून तोडगा काढतील का, की नागरिकांना यासाठीही आंदोलन करावे लागेल हे येणारा काळ सांगेल. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा. HM राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर. या दिवाळीला तुमच्या शॉपिंगला बनवा खास. प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव.